हॅलो एव्हरीवन. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्पीड दिलेला आहे, टाइम दिलेला आहे आणि आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. इनिशियल स्पीड आणि फायनल स्पीड दिलेला आहे. ओके, तर क्वेश्चन रीड करू आपण. काय आहे? द स्पीड ऑफ अ कार इज रिड्यूस्ड फ्रॉम 90 km/h टू 36 km/h इन 5 सेकंड. म्हणजेच काय, तर 5 सेकंदामध्ये स्पीड किती झाले कारचं? 90 कडून डायरेक्ट 36 किलोमीटर in only 5 seconds. Time interval we have given. What is the distance traveled by the car during this interval? मग एवढ्या वेळामध्ये डिस्टन्स त्या कारने किती कव्हर केलं? वी हॅव टू फाइंड आउट दिस. ओके, तर नेहमी आपण एक्झाम्पल सॉल्व करताना काय करतो? ऑलवेज राईट फर्स्ट गिवन व्हॅल्यूज. ओके, सो वी विल राईट जो गिवन व्हॅल्यूज है वो काय आहे? द स्पीड रिड्यूस्ड फ्रॉम 90 km/h. दॅट मीन्स स्टार्टिंगला स्पीड किती होतं कारचं? 90 km/h. अँड आपल्याला सिम्बॉल आहे इनिशियल स्पीडसाठी यू. कोणता यूज करतो आपण? यू. इनिशियल स्पीड म्हणजे स्टार्टिंगचं स्पीड किती आहे? 90 km/h. ओके, त्यानंतर 236 km/h म्हणजे जे फायनल स्पीड 5 सेकंदानंतर किती रीच झालेला आहे? 36 km/h आहे. ओके, इन 5 सेकंड. युनिट इज सेकंड. सो गिवन काय असणार आहे आपल्याला? टी असेल. टाइम किती दिलेला आहे? 5 सेकंड. ओके, जे गिवन व्हॅल्यूज आहे फर्स्ट वी राईट दिस. देन व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार ड्युरिंग दिस इंटरवल. म्हणजे आपल्याला काय काढायची व्हॅल्यू? तर डिस्टन्स काढायची आहे. आता डिस्टन्ससाठी आपण काय लिहू शकतो? एस असतो किंवा तुम्ही काय लिहू शकता? डी, स्मॉल डी पण यूज करू शकता. ओके, टू फाइंड आपल्याला एस काढायचा. दॅट मीन्स डिस्टन्स कव्हर्ड बाय कार. डिस्टन्स कव्हर्ड. ओके, तर इथं लक्ष द्या. आता फॉर्म्युला विच वी विल यूज हिअर. फॉर्म्युला कोणते यूज करायचे? सी हिअर, टू फाइंड झाला फॉर्म्युला. फॉर्म्युले कोणते यूज करायचे? तर बघा, इनिशियल स्पीड आणि व्हेलॉसिटी आहे, फायनल स्पीड आहे, तर आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतो? तर व्हेलॉसिटी अपॉन टाईम किंवा स्पीड अपॉन टाईम म्हणतो आपण. पण आता इथं व्हेलॉसिटी कशा आहेत? फायनल मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम टी. ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजेच तो काय असतो? तर स्पीडच असणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरा आणखी एक फॉर्म्युला जो आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे त्याच्यासाठी आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². एकदम सिम्पल पद्धतीने आपण सॉल्व करूया. ओके, चला, तर आपल्याला आता सगळ्या व्हॅल्यू आहेत, पण एक कंडिशन काय? इथं दिलेलं जे युनिट आहे km/h आहे. आपण कशात कन्वर्ट करून घेऊया? मीटर/सेकंडमध्ये करून घेऊ. व्हेरी इझी कन्सेप्ट आहे. तर इथं बघा मी कसं करते. 90 ॲज इट इज लिखो. किलोमीटर म्हणजेच काय असतो? 1 किलोमीटर म्हणजे 1000 असतो. सो दॅट मी याला काय करते? 1000च्या जागी किलोमीटरच्या जागेला मी 1000 लिहून टाकला. पर म्हणजे डिवायडेड बाय असतो. हा पर म्हणजे काय असतो? डिवायडेड. 1 तास म्हणजे काय असतो? 1 hour म्हणजेच काय असतो? 60 मिनिट. आणि 60 मिनिट म्हणजेच काय असतो? तर 60 सेकंद. म्हणजे 60 प्लस 1 मिनिट म्हणजे किती असतो आपला? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणून 1 मिनिटाच्या जागेला आपण परत काय घेतला? 60 घेतला. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 3600 सेकंद आलं. काय केलं बघा? 1 तास म्हणजे 60 मिनिट असतो, 1 मिनिट म्हणजे 60च असतो. हा 60 तसाच ठेवला. 1 मिनिटच्या जागेला आपण परत 60 घेतला आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन व्हॉट वी गॉट? 3600. म्हणजे डिवायडेड बाय आपण पर आहे म्हणजेच डिवायडेड बाय कितीने करणार? 3600. सिम्पल करून टाका. हे 0 0 कॅन्सल करा, 0 0 कॅन्सल करून टाका. गॉट इट. त्यानंतर आपण डायरेक्ट कशाने डिवाइड करूयात सांगा? 6 6 36. ओके, 6 1 6 आणि राहिले 3. 6 5 30. इथं 15 आले. ओके, नेक्स्ट काय करू आपण? 6ला 3 ने भाग, 2 ने भागालो. 6 आणि 5 10. 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजे 5 × 5 किती आला आपला? 25. आता आपण कन्वर्ट कशात केलं? किलोमीटरचं मीटरमध्ये केलं आणि अवरचं कन्सिडर कशात केलं? आपण सेकंदमध्ये केलं. ओके, हे झालं यूचं कन्वर्जन झालं. ओके, आता मी इथं ह्या साईडला करून दाखवते तुम्हाला. इथं आपल्याला स्पेस नसल्यामुळं 36 मी तसाच लिहिणार. व्ही बरोबर किलोमीटर म्हणजे किती घ्यायला सांगितलं? किलो म्हणजे काय असतो? 1000 असतो. डिवायडेड बाय पर म्हणजे काय? डिवायडेड बाय. 1 तास म्हणजे इथं कन्वर्जन तुम्हाला दाखवलं किती आलेलं आहे आपलं?
3600 डिवाइड करा. चला 1 2 1 2 0 केले कॅन्सल. हा 36 आणि हा 36 घालून टाका. डायरेक्ट किती राहिला माझा 10. आता युनिट आपण कन्वर्ट कशात केलं किलोमीटरचं मीटर, अवरचं सेकंड. सो व्हेलॉसिटी किती आली आपली 10 मीटर पर सेकंद. कशामध्ये आले ह्या व्हॅल्यू मीटर पर सेकंदमध्ये. ओके, इथं व्हॅल्यू किती आली 10 मीटर पर सेकंड. कशाची व्हॅल्यू यूची आणि व्हीची आली. ओके, आता या व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार इथून पुढं. डन. आता चला व्हॅल्यू ठेवा. फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. चला माझ्यासोबत सेमी फर्स्ट ॲक्सेलरेशन आपण काढून घेऊया. चला, कारण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू पाहिजे. सांगा व्ही किती आला आपल्याला. व्ही इथं 10 आलेलं आहे. सो दॅट या फॉर्म्युल्यामध्ये मी 10 ठेवला. मायनस यूची व्हॅल्यू आपण किती काढली 25 काढली. मायनस 25 केला. डिवायडेड बाय टी किती आहे आपल्याला दिलेला 5. जेव्हा आपण दिलेल्या व्हॅल्यू काय फाइंड आउट करायचं आहे आणि फॉर्म्युला काय आहे हे लिहिलं की आपलं एक्झाम्पल सॉल्व झालं 100%. ओके, नाव आता सेम आहे. 10 मायनस 25 व्हॅल्यू काय येईल रे. दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. साईन फक्त मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजेच मायनस लिहिणार मी. 25मधून 10 गेले तर माझ्याकडे किती राहतील 15 राहतील आणि तुमच्याकडे पण तेवढेच राहतील. डिवायडेड बाय 5 आहे म्हणून 5 1 5 आणि 5 3 15. हो की नाही. हां बरोबर. म्हणजे आन्सर इथं किती आलं -3. म्हणजे कशाची व्हॅल्यू आली ही एची व्हॅल्यू किती आली -3. आता ॲक्सेलरेशनचं युनिट माहीत असतं तुम्हाला काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. का तर हे तर व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स पर युनिट आहे. डिस्टन्सचं युनिट मीटर. आता पर युनिट टाईम डबल झाला. सो दॅट सेकंड स्क्वेअर. एवढं डोक्यात ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल. ॲक्सेलरेशन आलं. आता पुढं आपल्याला मेन कन्सेप्ट काय काढायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार ड्युरिंग द इंटरवल टाईम 5 सेकंदामध्ये. ओके, तर आता सेकंड फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवूया. चला एस इज इक्वल टू यू किती आहे आपला. आता आपण यू काढला होता. यूची व्हॅल्यू किती काढली 25 मीटर पर सेकंद. म्हणजेच मी फक्त व्हॅल्यू लिहिणार 25. टीची किंमत किती आहे 5 सेकंड. म्हणून टी किती काय करायचा यू आणि टी मध्ये काही नाही म्हणजे काय असणार आहे सांगा मल्टिप्लिकेशन. 25 × 5 प्लस 1/2 ॲज इट इज इंटू ए म्हणजे काय काय किंमत काढली आता आपण -3 काढली. -3 तसाच लिहायचा. साईन इकडे तिकडे घालवायचे नाही. त्यानंतर नेक्स्ट ए टी स्क्वेअर हाफ तसाच लिहिला. एची व्हॅल्यू -3 काढलेली. टीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 5 आहे आणि त्या 5चा काय करायचा आहे स्क्वेअर आहे. एकसुद्धा किंमत इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. नेक्स्ट आता से 25 × 5 ते पण इथं करून दाखवते. 25 × 5 5 5 25 7 2 5 2 10 2 12 म्हणजे किती आलं आपलं 125 प्लस मी तसाच लिहिला. आता 5चा वर्ग किती असतो 25 आणि 25 3 75. यू कॅन राईट इझिली ना. हा की नाही. हा -3 तसाच 5चा वर्ग 25 ठीक आहे भागिले 2. तरी पण तुम्ही एक एक स्टेप करून दाखवते. आता इक्वल टू हा 125 प्लस मायनस आहे इथं मायनस येईल माझा. ह्या दोघांचा गुणाकार किती आलता 75 डिवायडेड बाय 2. आता ह्याला भाग घालवा. बेक बे 2 6 आणि 1 उरला. 2 7 14. 14तून परत 1 उरतो म्हणजे इथं पॉईंट देऊन किती येणार आहे 37.5. हा सिम्पल भागाकार यू कॅन डू इट. दॅट मीन्स 125 मायनस 37.5. हे व्हर्टिकली अरेंजमेंट करा म्हणजे आन्सर चुकणार नाही. 37 म्हणजे हा इथं येणार आणि पॉईंट कुठं जाणार पुढं जाणार. कळालं. हां आता इथं काय असणार पॉईंट 0. 0तून 5 जात नाही म्हणून आपण हे करून सगळे कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी सगळे माहिती आहेत. 15तून 8 गेले तर किती उरतील 7 उरतील. हा आजचा इकडे गेला. 12तून 4 गेले तर किती उरतील 8 उरतील. परत हा रिटर्न दिला तर 0 म्हणजे आन्सर काय आलेलं आहे आपलं 87.5. आणि हे काय आहे तर एस म्हणजेच काय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार ड्युरिंग द टाईम इंटरवल किती 5 सेकंदामध्ये. आता इथं हे लिहिताना त्याचं युनिट मस्ट आहे. आता युनिट आपण कशात कन्वर्ट केलेलं आहे मीटरमध्ये केलेलं आहे. त्यामुळे डिस्टन्स काय येणार आहे आपला मीटरमध्ये येणार आहे. हां कारण किलोमीटरचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये केलं होतं. सो दॅट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इन सेंटेन्स यू कॅन राईट सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हँडरायटिंगकडे जाऊ नका. ट्रॅव्हल कुणी ट्रॅव्हल केलेलं मी का तुम्ही बाय द कार. कुणी केलेलं बाय द कार. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार ड्युरिंग विच टाईम ड्युरिंग टाईम इंटरवल ऑफ 5 सेकंड. हा ना टाईम इंटरवल ऑफ
5 सेकंद. किती आलं? 87.5 मीटर. एकदा कन्सेप्ट लक्षात घ्या. दिलेलं एक्झाम्पल आहे, द स्पीड ऑफ कार इज रिड्युस्ड फ्रॉम 90 किलोमीटर टू 36. कोणत्याही टाईपचं सेम एक्झाम्पल आलं, सेम प्रोसिजर फॉलो करायची. दिलेलं जर युनिट मीटर पर सेकंद असेल काही प्रॉब्लेम नाही, ॲज इट इज घ्या. जर किलोमीटर पर आवर दिलं असेल तर कन्वर्ट करून घ्या, किंवा तुम्ही असंही ठेवलं तर फक्त युनिटमध्ये प्रॉब्लेम नको. आपण नेहमी कसं लिहितो MKS सिस्टीममध्ये. ओके. व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार ड्युरिंग द टाईम इंटरवल. दिलेले व्हॅल्यू, यू म्हणजे स्टार्टिंगचं स्पीड, व्ही म्हणजे फायनल. इनिशियल स्पीड म्हणतो आपण, याला काय म्हणतो? इनिशियल स्पीड म्हणजे स्टार्टिंगचं, व्ही म्हणजे फायनल स्पीड, आणि टी म्हणजे टाईम इंटरवल. टू फाइंड, आता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? डिस्टन्स कवर्ड काढायचं आहे. मग फॉर्म्युले कोणते यूज करणार? पहिला यूज एचं ॲक्सेलरेशनचं, ए फॉर ॲक्सेलरेशन होतं, चेंज इन व्हिलॉसिटी किंवा चेंज इन स्पीड डिवायडेड बाय टाईम टी, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. देन आलेल्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करून टाकायचे. डायरेक्ट एची व्हॅल्यू काढली, एवरून हा फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. सिम्पल. तुम्हाला फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आले की फिजिक्सचे एक्झाम्पल कोणतंही अवघड नाही. आय होप यू ऑल हॅव गॉट दिस आन्सर. सेम टाईपमधलं एक्झाम्पल असू शकतं. तुम्ही आता कोणत्याही पद्धतीचं एक्झाम्पल या टाईपने सॉल्व करू शकता. ओके.